आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आपणा सर्वांचं मी दत्ताजी जगताप सहर्ष स्वागत करतो। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश। कावळा करतो काव काव, माणसा माणसा झाड लाव, बीके लगड यांचं गोरोद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा आणि सकाळ यंग इन्स्पिरेशन नेटवर्क मिनिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी विविध विभागातील विद्यार्थ्यांना आंबा, फणस, वड, पिंपळ, कळम आदी प्रजातीतील झाडे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली। प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्पही केला। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय शिवाजी बापू नागवडे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला। अध्यक्षीय भाषणात बीके लगड यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की कोविड काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व आणि किंमत समजली होती, मात्र कालांतराने माणूस ते सर्व विसरून पुन्हा विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे। या वृक्षांमुळेच पर्यावरणाचा समतोल राखला जातो। या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर वृक्ष लागवड आणि त्याचे जतन संवर्धन करणे ही काळाची गरज आहे। कावळ्यालाही झाडाचे महत्त्व समजले आहे, म्हणूनच तो जणू काव काव, माणसा माणसा झाड लाव असा संदेश देत आहे, असेही त्यांनी प्रभावी शब्दात सांगितले। यावेळी प्रसार माध्यमांशी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला। माझे नाव परकाळे ओमप्रकाश, मी सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये शिकत आहे। तर आपल्या सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला व विद्यार्थ्यांनाही झाडे वाटली, त्या झाडाचं संगोपन आम्ही करू व विद्यार्थी इतर करतील व त्यांनी करावे विनंती करतो। Good afternoon to one and all. Myself Shreyansh Suryavanshi, the student of Sonia Gandhi Polytechnic, belonging to the Department of Computer Engineering. So today in our college, it is held the tree plantation program. It was very wonderful. The news channel was here to present us. Each and every student had gotten one plant, which have to represent that how it is going to be in future, how it is going to help us in our future. Like it is going to this program is going to be very wonderful, that each and every child is happy about taking one plant and living it in the whole life. That would be our memorable day. I would like to thank to everyone and even especially to our college. Thank you so much. Good afternoon to everyone. माझं नाव गायत्री जगदीश कांडेकर, मी NTC थर्ड इयर मध्ये शिकत आहे। सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये वृक्ष आपण नागवडे सर यांच्या आव्हानातून जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला, त्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्या संकल्पनेतून आम्हाला सरांनी जी इन्फॉर्मेशन दिली, ते इन्फॉर्मेशन आम्ही फॉलो करू आणि प्रत्येकाने एक झाड लावून त्या झाडासोबत अजूनही आम्ही झाडे लावण्याचा प्रयत्न करू व वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। थँक्यू। यावेळी बीके लगड सर तसेच प्राचार्य अमोल नागवडे यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले। तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा या ठिकाणी अभियांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी एक झाड देऊन वृक्षारोपणाचे व वृक्ष संवर्धनाचे कार्य कसे करायचे याबाबतचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये वृक्ष लागवडीबाबत व वृक्ष संवर्धनाबद्दल जी माहिती दिली गेली, विद्यार्थ्यांनी देखील अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही माहिती समजून घेतली। खरं तर वृक्ष लागवड का आणि कशासाठी करायची, आज ढासळत चाललेली पर्यावरणाची स्थिती, पर्यावरणामध्ये नको ते घटक आज मिसळत आहेत आणि पर्यावरणाची हानी होत आहे, प्रदूषण वाढत आहे। प्रदूषण हे केवळ हवेचंच होते असं नाही, तर प्रदूषण पाण्याचं देखील होते, प्रदूषण अन्नाचं देखील होते। म्हणून एकंदरीत या पर्यावरणाच्या व प्रदूषणाच्या हानीमुळे संपूर्ण मानवजातीचं व या भूतलावर राहणाऱ्या सजीव सृष्टीचं
नुकसान होत आहे, हे नुकसान टाळण्यासाठी महत्वाची भूमिका आज वृक्ष बजावत आहेत. म्हणून वृक्ष लागवड करणं, त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला या वृक्ष लागवडीचं व संवर्धनाचं महत्त्व पटलेलं आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये या विद्यार्थ्यांकडून अशी अपेक्षा आहे की या विद्यार्थ्यांनी हा धडा घेतल्यानंतर समाजातील इतर घटकांना या वृक्ष लागवडीचं महत्त्व पटवून द्यावं व त्याचं संवर्धन कसं करायचं याचं नियोजन करावं. अशा प्रकारची संकल्पना या सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये आज विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला. खरं तर मित्र, आपण एक म्हण ऐकून असाल की कावळा करतो काव काव, माणसा माणसा झाडं लाव. खरं तर कावळ्याला जे समजलंय त्याला ते सांगण्याची वेळ आली की माणसातून नेमकं काय करायचं, झाडं का आणि कशासाठी लावायची याबद्दल पशु पक्ष्यांना सुद्धा त्याची आता जाणीव होऊ लागलेली आहे. तर ही जाणीव मानवाला का होऊ नये याची कल्पना हा कावळा करून देत आहे. आज सोनिया गांधी पॉलिटेक्निक येथे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन हा कार्यक्रम आज हाती घेण्यात आलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा नागवडे यांच्या एक संकल्पनेतून संस्थेची सविचार सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये दादांनी सांगितले की प्रत्येक शिक्षकाने एक झाड लावावं, त्या झाडाला स्वतःचं नाव द्यावं आणि त्याचं वर्षभर त्याचं संगोपन करावं. ही संकल्पना घेऊन आम्ही आमच्या संस्थेमध्ये सर्व जे शिक्षक आहेत त्यांनी एक एक झाड लावून त्याला स्वतःचं नाव देऊन आम्ही त्याची रोजनिका राखत आहोत आणि याच पुढे जाऊन दादांच्या संकल्पनेचा दिलेली आहे त्याला आणखी अधोरेखित करण्यासाठी आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देत आहोत आणि त्या झाडाचं त्यांनी संगोपन करावं. याच्यामध्ये आम्ही आंबा असेल, कदंबा असेल, पळस असेल, खैराचं झाड असेल, उंबरीचं झाड असेल, फणसाचं झाड असेल, जी फळाची पण झाडं आहेत आणि आपल्याला जास्त ऑक्सिजन देणारी झाड आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक मोठं झाड एका वर्षामध्ये 20 किलो धूळ हे शोषून घेते व एक झाड एका दिवसामध्ये 4 माणसांना ऑक्सिजन देते. ही मूळ संकल्पना याच्या मागे आहे. तरी आम्ही प्रत्येक विभागातील जे आमचे विद्यार्थी आहेत, आज आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 500 विद्यार्थ्यांसाठी हे झाडं घेऊन आलेलो आहोत. आमचे प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन आणखी बाकी आहे. ते झाल्यानंतर आम्ही दुसरा टप्पा करणार आहोत. एकूण आम्ही 1000 झाडं लावणार आहोत आणि हे झाडं लावत असताना त्या विद्यार्थ्यांना कॉलेजकडनं आम्ही हे झाड देत आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना ते झाड देत असताना आम्ही त्याचा फोटो काढून घेत आहोत आणि त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक महिन्यामध्ये त्याचा जो काही असेल झाडाची जी वाढ असेल, त्याचं जे निरोगी असेल वाढ असेल, तर या सगळ्या गोष्टींचं त्याने त्या जो गुगल फॉर्म मध्ये माहिती भरायची आहे आणि प्रत्येक महिन्याला 2-3 महिन्याला आणि 6 महिन्याला आमच्या कॉलेजचे जे शिक्षक आहेत ते त्या झाडांची प्रत्यक्ष जाऊन व्हिजिट करणार आहेत. याच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या घरापर्यंत पण जाता येईल आणि विद्यार्थ्यांच्या पालकांशी आमचा संपर्क होईल. ही एक संकल्पना आहे आणि या निमित्तानं वर्षाच्या शेवटी आम्ही त्या झाडाची वाढ कशी झालेली आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना आम्ही बक्षीस पण देणार आहोत. ही संकल्पना राबवत असताना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र गाव असतील, संस्थेच्या सचिव सौ अनुराधाताई नागवडे असतील, सर्व संस्थेचे विश्वस्त त्यांचं आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभतं आणि यातूनच या सगळ्या गोष्टींचं आम्ही आयोजन करत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेचे विश्वस्त आदरणीय DK लगड सर व संस्थेचे मार्गदर्शक ऑडिटर आदरणीय भापकर सर, तसेच तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक आदरणीय गोलांडे सर व सर्व विभाग प्रमुख, सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सरांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरीक्षक गोलांडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र शिंदे यांनी केले. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.